गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा आहे नाशिक टूरचा 5वा भाग आणि या भागेमध्ये आपण पाहणार आहोत पांडव लेणीज. नाशिक येथील 200 ते 2200 वर्ष जुन्या या लेणीज आपण पाहायला जाणार आहोत. तर चला आपण पाहूया पांडव लेणीज. असाल तर रेल्वे स्टेशन पासून पांडव लेणी या 13 ते 14 किलोमीटरच्या अंतरावर आहेत, जेथून तुम्हाला ऑटो रिक्षा थ्रू येथे यावे लागेल किंवा पर्सनल व्हेकलनं तुम्ही आपल्या या रोडवरती येऊ शकतात. येथे पोहोचल्यानंतर तुम्हाला तळाशीच एंट्रीच्या जवळच तुम्हाला आपली प्रायव्हेट व्हेकल जी आहे ती पार्क करावी लागेल. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेला आहे, ज्या कारणामुळे इथे दिवसभर सूर्यप्रकाश असतो आणि सोबतच गुफांना दक्षिणी-पश्चिमी पावसापासून वाचवतो. 10 मिनिटाची ट्रॅकिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्ही वर या पॉईंटला येऊन पोहोचताल. इथे तुम्हाला तिकीट काढावे लागेल, जिथे तुम्हाला लोकलसाठी 25 रुपये पर पर्सन असे चार्जेस. डेलामईनने 1823 मध्ये लावला. भारतामध्ये जवळपास 1200 बौद्ध गुफा आहेत. महाराष्ट्रामध्ये 980 गुफा आहेत. त्रिरश्मी गुफा ही या त्रिरश्मी गुफा बौद्ध धम्मांच्या थेरवादी आणि महायान परंपरांचे बौद्ध भिक्खूंच्या सातवाहन राजा क्षत्रप, नहापन, अभिराजाओ, व्यापारी आणि सामान्य लोकांनी दान केलं होतं. नाशिकला त्यावेळी गोवर्धन नावाने ओळखलं जायचं. नाशिकच्या ह्या 25 गुफांचं मोजण पश्चिम ते पूर्व दिशांमधून केलं आहे. गुफा नंबर 3 एक विहार आहे, ज्याची लांबी 41 फीट आणि खोली 46 फीट आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या बौद्ध गुफांमध्ये ह्याचा अंदाज वेगवेगळा आहे. विहारामध्ये बौद्ध भिक्खू संघ 18 खोल्या बनवल्या आहेत. प्रवेशद्वारावर 6 अष्टकोन स्तंभ आहेत, ज्याच्या तालिकावर बौद्ध शिल्पांचं चित्र आहे. मधल्या भिंतीवर चैत्य, धम्मचक्र आणि बोधिवृक्ष आहे. ही गुफा सातवाहन राजा सातकर्णी, जी राणी गौतमी बलसिरीचा पुत्र होता, त्यांनी क्षत्रप नहापनला हरवल्यानंतर दान देण्याच्या हेतूने खोदली. राणीने गुफाच्या जवळपास वालं पिसाची पदक गावाचं सगळं धान्य भिक्खू संघाला दान केलं होतं. ही गुफा देवीची गुफा नावावरून ओळखली जाते. गुफा नंबर 3च्या अभिलेखावरून समजतंय की राजा गौतमीपुत्र सातकर्णीने आपल्या राज्याभिषेकाच्या 24व्या वर्षी अधिकारी समकला आदेश दिला होता, त्या गुफाचं दान बौद्ध भिक्खूंना द्या. गुफा नंबर 4 कधी पाण्याची टाकी होती, ज्याला आता सगळं भरून टाकलं आहे. गुफा नंबर 6चं निर्माण वीरा नावाच्या व्यक्तीनं त्याच्या पत्नी नंदासिरी आणि मुलगी पुरीसदत्तच्या नावावर केलं. गुफा नंबर 8चं दान मुकद्दसा नावाच्या मच्छवाऱ्यांनी केलं. ह्यावरून असं माहिती होतं की त्या काळी समाजामध्ये सगळ्या वर्गात भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता. गुफा नंबर 10 विहाराचं निर्माण क्षत्रप महापनची मुलगी आणि उसभद्रांची बायको राणी दख्खमित्राने केलं होतं. हे विहार 43 फीट लांब आणि 45 फीट खोल आहे.
उसभदांतने 1 शेत आणि 3000 कहापण म्हणजेच सोन्याचे सिक्के इथल्या भिक्खू संघांना दान केलं होतं. सोबतच नाशिकच्या व्यापारीजवळ 3000 कहापण ठेवले होते, ज्याच्या व्याजावर संघांना चिवर, धान्य आणि औषधाची गरज भागत असे. हे दान उसभदांतने त्याच्या राज्याभिषेकाच्या 7व्या वर्षी दिलं होतं. ह्या गुंफांमध्ये 7 अभिलेख उत्कीर्ण झाले आहेत. गुंफा नंबर 11, 12, 17, 19, 22, 23 आणि 24 चा निर्माण क्रमशः शिवमितचा मुलगा लेखक रामनाग, वेलीदंत व्यापारीचा मुलगा रामनाग, यवन देशांचा इंद्रागिनंदंत, सातवाहन कृष्णराजाचा धर्माधिकारी, तापसी नावांचा भिक्खुनी, धनमा नावांचा शेतकरी आणि दमस्कनचा धम्मचिका वुधिका ह्या सगळ्यांनी वसिष्ठपुत्र सिरी पुलियामीचा राज्याभिषेकच्या 2ऱ्या वर्षामध्ये ह्या सगळ्या गुंफांना दान केले. ह्या गुंफांमध्ये गुंफा 18 एकमात्र चैत्यगृह आहे. ह्याची लांबी 21 फूट आणि खोली 38 फूट आहे. चैत्याची गोलाई 5.5 फीट आणि उंची 6.5 फीट आहे. चैत्यगृहामध्ये 10 अष्टकोन स्तंभ आहेत आणि चैत्याच्या मागे 5 अष्टकोन स्तंभ आहेत, ज्याच्या लिखावटावरून समजतंय की ह्याचं दान सेनानायक अगियतनाकाची पत्नी भत्तपालिकाने केलं होतं. बौद्ध धर्मामध्ये चैत्यगृहाला खूप मान असतो. चैत्यगृहामध्येच बौद्ध पूजा आणि ध्यान केलं जातं. गुंफा नंबर 20 इथलं सर्वात मोठं विहार आहे, ज्याची लांबी 44 फीट आणि खोली 61 फीट आहे. विहाराच्या दोन्ही बाजूला भिक्खूसाठी 8 खोल्या आहेत. विहाराच्या मध्ये एक रूम आहे, ज्याच्या दरवाजावर 9 फीट उंचावर बोधिसत्व पनमपानी आणि बोधिसत्व वज्रपानीचे पुतळे आहेत. मध्ये भगवान बुद्धाची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रामध्ये 10 फुटाची सगळ्यात सुंदर मूर्ती आहे. ह्या विहाराची निर्मिती सेनापती भवगोपा आणि त्याची पत्नी वसूने राजा सातकर्णीच्या